करते, कारण की बरेचदा हे जे हायर एज्युकेशन म्हणजे आपण 11-12 बोर्ड झालं, बोर्डच्या वरती नीट जेई, हे जे हायर एज्युकेशन आहे याचं टीचिंग तुम्हाला हिंदी अदरवाईज इंग्लिशमध्ये आरामात मिळेल, पण मराठीमध्ये एक्सप्लेनेशन जरा मिळणं कठीण आहे. त्याच्यासाठी हा छोटासा प्रयत्न. तर सगळ्यांनीच माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, शेवटपर्यंत बघा ऑब्व्हियसली, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कमेंट्स आणि तुमचे डाऊट्स काय असतील तर ते मला व्हिडिओमध्ये नक्की विचारा. ठीक आहे, चला. सो आपण सुरू करूया. आज आपण नवीन टॉपिकला सुरू करणार आहोत, त्याचं नाव आहे केमिकल इक्विलिब्रियम. सो फर्स्ट ऑफ ऑल थोडंसं आपण डिस्कशन करूयात की हा टॉपिक कुठे आहे, कसा आहे, म्हणजे कुठे म्हणजे सिलेबसमध्ये कुठे. ठीक आहे, सो फर्स्ट विल टॉक अबाउट बोर्ड सिलेबस. इन बोर्ड सिलेबस केमिकल इक्विलिब्रियम अँड आयोनिक इक्विलिब्रियम असे दोन टॉपिक आहेत. केमिकल इक्विलिब्रियम, आयोनिक इक्विलिब्रियम. ओके, त्यातला केमिकल इक्विलिब्रियम दिस टॉपिक इज इन 11th अँड आयोनिक इक्विलिब्रियम इज इन 12th. म्हणजेच काय, थोडक्यात आयोनिक इक्विलिब्रियम तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये ऍज अ सब्जेक्टिव्ह एक्झाम तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट वन फॉर जेई अँड नीट ऑब्व्हियसली 11-12 सगळा सिलेबस असतो, आणि एनसीईआरटी बुक मध्ये केमिकल आणि आयोनिक दोन्ही इक्विलिब्रियमचे टॉपिक 11th मध्ये. ओके, सो 11च्या बुक मध्ये तुम्हाला हे दोन्ही टॉपिक सापडतील. ओके, डन. चलो, सो विल स्टार्ट द फर्स्ट पॉइंट, केमिकल इक्विलिब्रियम. Once again, the main topic is equilibrium. It is divided into two parts, chemical and ionic. ठीक आहे, सो लॉजिक काय आहे, पहिला हा जो टॉपिक आहे केमिकल इक्विलिब्रियम, कन्सेप्ट वाईज एकदम छोटासा टॉपिक आहे, 2 किंवा 3च व्हिडिओ होते, 2 किंवा 3च कन्सेप्ट आहे. ठीक आहे, हा टॉपिक समजल्यानंतर एकच केमिकल बॉन्ड म्हणजे कोणता, आयोनिक बॉन्ड, त्याचा इक्विलिब्रियम आपल्याला बघायचा. कळलं? लाईक इन दिस टॉपिक वी आर गोइंग टू डिस्कस आयनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, किंवा इवन वी आर गोइंग टू सी सम फिजिकल इक्विलिब्रियम कन्सेप्ट. ठीक आहे, किंवा केमिकल इक्विलिब्रियमचं कॅल्क्युलेशन काय, फॉर्म्युला काय ते बघणार आहोत, आणि त्याचं ऍप्लिकेशन आयनिक इक्विलिब्रियम मध्ये आपण बघणार आहे. ठीक आहे, चला तर सुरू करूयात केमिकल इक्विलिब्रियम. सो फर्स्ट थिंग, व्हॉट इज इक्विलिब्रियम? द वर्ड इक्वल. इक्वल मीन्स व्हॉट? RHS and LHS are same. लक्षात येईल ना, इक्वल, LHS is equal to RHS. So whenever you discuss any reaction like A plus B and it is giving the product C plus D. ठीक आहे, सो कुठली तरी रिएक्शन होते, A आणि B रिएक्ट होतोय, C आणि D प्रॉडक्ट तयार होते. इज इट ओके? सो व्हॉट हॅपन्स इनिशियली व्हॉट वी हॅव ओनली रिएक्टंट. आपल्याकडे फक्त रिएक्टंट आहेत, म्हणजे कोण, A आणि B. ओके, सो रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन इज मॅक्सिमम, और सुरुवातीला आपण A आणि B घेणार, प्रॉडक्ट बनवायचं आहे ना. ओके, सो व्हॉट हॅपन्स इनिशियली वी हॅव ओनली A अँड B. ऍज टाइम प्रोसीड्स, हळूहळू जसा वेळ पुढे पुढे जाणार तसं काय होणार आहे, C अँड D विल स्टार्ट फॉर्मिंग. ओके, सो काय होणार आहे, हळूहळू A आणि B चं कॉन्सन्ट्रेशन सपोज इथं हाय लेवलला आहे, CD त्यावेळेस 0 आहे. सो काय होणार आहे, हळूहळू AB चं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार, CD चं कॉन्सन्ट्रेशन वाढणार. इज इट ओके? कॉन्सन्ट्रेशन मोल्स, हे लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोल अँड स्पेशली मोलॅरिटी, मोल्स पर लिटर. ठीक आहे, सो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट विल डिक्रीज, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट विल इन्क्रीज. इज इट ओके? चलो, सो हळूहळू हे कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त व्हायला लागलं. ओके, ऍट T इज इक्वल टू इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय होतंय बघा, C आणि D बऱ्यापैकी अप्रिशिएबल अमाऊंट मध्ये तयार झाले की हळूहळू काय होतं, C आणि D A आणि B मध्ये कन्वर्ट व्हायला लागतात. व्हॉट वी गेट बॅकवर्ड रिएक्शन. वन इज फॉरवर्ड रिएक्शन अँड अनदर वन इज बॅकवर्ड रिएक्शन. सो द थिंग इज A and B start going into C and D, C and D again come back into A and B. कळते, A आणि B चं CD होते, CD चं AB होते, हे कंटिन्युअस चालू राहते. लक्षात येत आहे? अँड दिस टाइम इज कॉल्ड ॲज इक्विलिब्रियम. ह्या टाइमला, ह्या वेळेला काय म्हणायचं, और ऍट दिस टाइम व्हॉट वी कॅन से इक्विलिब्रियम इज अचीव्ड. ओके, चला आता जरा विचार करा काय होते. सपोज हा ब्ल्यू मार्कर AB आहे आणि हा CD आहे, रिएक्टंट आहे, प्रॉडक्ट आहे. सो रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हाय होतं, प्रॉडक्ट त्यावेळेस नव्हताच. हळूहळू रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज व्हायला लागलं. ओके, सो बऱ्यापैकी अप्रिशिएबल अमाऊंट. इट डज नॉट मीन की इक्वल झालं पाहिजे, हा हे लक्षात घ्या. इक्विलिब्रियम म्हणजे इक्वल, बट कॉन्सन्ट्रेशन कंपल्सरी इक्वल नाही. ठीक आहे, सो कॉन्सन्ट्रेशन बऱ्यापैकी दिसलं याचं, इट मे बी लेस और मोर और इक्वल, काही पण असेल. सो याचं कॉन्सन्ट्रेशन अप्रिशिएबल अमाऊंट मध्ये झालं तर CD काय करतो, AB मध्ये कन्वर्ट व्हायला लागतो. CD इज गेटिंग कन्वर्टेड इंटू AB, म्हणजे काय होणार आहे, CDचं कॉन्सन्ट्रेशन कमी, AB चं वाढलं. जरा AB चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की AB परत खाली आला, CD वाढला.
परत सीडीनी एबी मध्ये गेला अँड दिस थिंग हॅपन्स कंटिन्युअसली. लक्षात येते? सो कंटिन्युअसली इक्विलिब्रियम आल्यानंतर फॉर अ लाईफ टाइम असं म्हणत. लाईफ टाइम म्हणजे काय? आयुष्यभर काय होणार आहे? एबीचा सीडी, सीडीचा एबी, एबीचा सीडी, सीडीचा एबी कंटिन्युअस चालू राहते. लक्षात येते? अँड धिस टाइम ऑर धिस पोझिशन ऑर वी कॅन से ही जी वेळ आहे त्याला काय म्हणायचं? इक्विलिब्रियम इज अचीव्ड. ओके, लॉजिक बघा. सपोज इफ वी ट्राय टू ड्रॉ अ ग्राफ concentration versus time at time t is equal to 0. t is equal to 0 म्हणजे काय? इनिशियल, जेव्हा आपल्याकडे फक्त रिएक्टंट होते. ओके, आय विल कॉल ए अँड बी ॲज रिएक्टंट आर अँड सी अँड डी ॲज प्रॉडक्ट पी. ओके, सो स्टार्टिंगला कोणाचं कॉन्सन्ट्रेशन मॅक्सिमम होतं? रिएक्टंटचं, बरोबर. प्रॉडक्ट ऍट दॅट टाइम 0 होता. सो कॉन्सन्ट्रेशन मॅक्सिमम कोणाचं होतं? रिएक्टंटचं. मिनिमम कोणाचं होतं? प्रॉडक्टचं. ओके, ऍज टाइम प्रोसीड, हळूहळू जसं वेळ पुढे जाईल तसं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला लागलं. ऍट द सेम टाइम प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन स्टार्ट इन्क्रीजिंग. इज इट ओके? पॉइंट कळाला? हळूहळू हळूहळू काय व्हायला लागलं? रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन अजून कमी, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन अजून वाढलं. ओके, आणि एक ऍप्रिशिएबल अमाऊंट मिळाल्यानंतर प्रत्येक रिएक्शनसाठी वेगळं असतं. हे लक्षात घ्या, हा जो पॉइंट येतो. ऍप्रिशिएबल अमाऊंट मिळाल्यानंतर काय होणार आहे? प्रॉडक्ट स्टार्ट कन्व्हर्टिंग इन टू रिएक्टंट. प्रॉडक्टचं रिएक्टंट व्हायला लागलं, इथून इकडे जायला लागलं. मला सांगा, ह्या पॉइंट नंतर, ह्या टाइम नंतर प्रॉडक्टचा रिएक्टंट होतोय म्हणजे कुणाचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार? रिएक्टंटचं. कुणाचं कमी होणार? प्रॉडक्टचं. सो व्हॉट यू विल गेट? यू विल गेट ग्राफ लाईक दिस, समवेअर लाईक दिस. ठीक आहे, बरोबर ना? रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागलं, प्रॉडक्टचं कमी होतं. पण त्याच वेळेस रिएक्टंटचं पण प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्जन चालू आहे. जसा हा इकडं आला तसा ह्याचाही गाडी चालूच राहिली. परत हा ग्राफ कुठं जाणार? जो वरती गेलाय ग्राफ तो सरळ झाला. सेम हा जो खाली आलाय तो पण सरळ झाला. ओके, सो व्हॉट विल गेट? विल गेट द लाईन पॅरलल टू इच अदर अँड धिस टाइम, ऍट धिस टाइम व्हॉट वी कॅन से इक्विलिब्रियम इज अचीव्ड. इज इट ओके? कळाला ग्राफ? चला सेम आपण असं अजून एक ग्राफ काढूया. सो अगेन कॉन्सन्ट्रेशन versus time. At time t is equal to 0, concentration of product is 0, reactant is maximum. As time proceeds, concentration of reactant will start decreasing, product will start increasing. Okay, when we get some appreciable amount, again equilibrium will be achieved and this is the time of equilibrium. Is it okay? या दोन ग्राफ मध्ये डिफरन्स काय रे? या दोन ग्राफ मध्ये काय डिफरन्स दिसतोय? इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट थोडस लहान आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट थोडस जास्त आहे. व्हॉट इज ओव्हर हिअर? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट थोडस जास्त आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट थोडस कमी. ओके, ग्राफ हा येऊ देत किंवा हा येऊ देत, कन्सेप्ट तीच राहते की इक्विलिब्रियम आपल्याला मिळाला. कळलं? चलो विल ड्रॉ थर्ड काइंड ऑफ ग्राफ. इन थर्ड ग्राफ अगेन सेम लॉजिक, concentration versus time. At time 0, concentration of product is 0, concentration of reactant is maximum. As time proceeds, concentration of reactant start decreasing, concentration of product start increasing. हे कमी कमी होते, हे वाढत वाढत चालले आणि एका मुवमेंटला काय झालं? रिव्हर्स रिएक्शन स्टार्ट झाली. रिव्हर्स रिएक्शन सुरू झाली की फॉरवर्ड बॅकवर्ड दोन्ही रिएक्शन सुरू झाल्या. सो व्हॉट विल गेट? विल गेट अ स्ट्रेट लाईन. कळलं ना? लॉजिक काय? इथं रिएक्टंटची लाईन खाली आहे, प्रॉडक्टची लाईन वर आहे. इथं प्रॉडक्टची लाईन खाली आहे, रिएक्टंटची लाईन वर आहे. इथं काय झालंय? प्रॉडक्टची लाईन आणि रिएक्टंटची लाईन एकाच लेवलला आहे. वन्स अगेन द थ्री ग्राफ्स आर डिफरंट बट कन्सेप्ट रिमेन्स सेम. ऍट दिस टाइम इक्विलिब्रियम इज सेड टू अचीव. इज इट ओके? डन. सो व्हॉट यू कॅन से फॉर दिस फर्स्ट ग्राफ? Concentration of product is more than concentration of reactant at equilibrium. Here what we can say? Concentration of product is less than concentration of reactant at equilibrium. And for this, concentration of product is equal to concentration of reactant. समजला? Okay. Once again, all the three graph concept wise same आहे. काय सेम आहे? Concentration of product and reactant
whatever that concentration is achieved at equilibrium will remain constant. Okay, so after T is equal to equilibrium, concentrations of reactant and product will not change. Is it okay? पॉइंट कळाला सगळ्यांना? ओके, चला एक पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला हे ग्राफ्स वगैरे छानपैकी काढता येतील आणि या ग्राफवरनं क्वेश्चन येतात. ओके, सोपं आहे ना ग्राफ? चला आता आपण मेन पॉइंट बघूया की इक्विलिब्रियम आला म्हणजे काय. ठीक आहे, सो आता आपण बघितलं काय, ए आणि बी चं सीडी मध्ये कन्वर्ट होते. ऍट द सेम टाइम सीडी इज गेटिंग कन्वर्टेड इन टू ए बी. गाडी इकडून इकडे चाललीये, इकडून इकडे चालली, इकडून इकडे चाललीये, इकडून इकडे चालली. ओके, सो व्हॉट वी हॅव फॉरवर्ड रिएक्शन अँड बॅकवर्ड रिएक्शन. इज इट ओके? नाउ व्हॉट इज द थिंग, सपोज इमॅजिन करा की फॉरवर्ड रिएक्शनचा स्पीड जास्त आहे, फॉरवर्ड रिएक्शनचा स्पीड जास्त आहे आणि बॅकवर्ड रिएक्शनचा स्पीड कमी आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला पायऱ्या चढायच्यात. फॉरवर्ड रिएक्शन म्हणजे पायऱ्या वर चढायच्यात आणि बॅकवर्ड म्हणजे खाली यायच्यात. ओके, आता बघा, सपोज तुम्ही 5 स्टेप्स वरती गेलात, 5 पायऱ्या वरती गेलात आणि 3च स्टेप खाली आल्या. 5 स्टेप वरती गेले आणि 3 स्टेप खाली आला, म्हणजे काय, ही फॉरवर्ड रिएक्शन 5 टाइम्स झाली, बॅकवर्ड रिएक्शन 3 टाइम्स झाली. सो फॉरवर्ड रिएक्शन इज फास्ट, बॅकवर्ड रिएक्शन इज स्लो. एका वेळेस काय करताय, 5 पायऱ्या वरती जात आहे, 3 पायऱ्या खाली येत आहे, परत 5 पायऱ्या वरती, 3 पायऱ्या खाली. ओके, असं एक 20-25 वेळा केलं. मला सांगा फायनली तुम्ही कुठं पोहोचाल? वरती पोहोचाल, खाली पोहोचाल का मध्येच राहाल? कुठं जाणार? वर जाणार, बरोबर. व्हॉट यू कॅन से, इफ स्पीड ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज ग्रेटर दॅन बॅकवर्ड. ओके, स्पीडला जर आता नवीन केमिकल वर्ड वापरायचा आहे, दॅट वन इज रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन. ओके, रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज ग्रेटर दॅन रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन, म्हणजे पुढे जाणारी गाडी पुष्कळ आहे. So what will happen? You will get more product formation. Isn't it? Same way, if RF is less than RB, म्हणजे काय, मगाचच एक्झाम्पल घ्या. तुम्हाला काय करायचं, पायऱ्या चढायच्या, बरोबर आहे. तुम्ही काय केलं, 3 पायऱ्या चढलात, 5 पायऱ्या खाली आलात, म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड छोटा, रेट ऑफ बॅकवर्ड मोठा. 3 पायऱ्यावर 5 पायऱ्या खाली, 3 पायऱ्यावर 5 पायऱ्या खाली. शेवटी कुठं पोहोचणार, वर जाणार का खाली? फॉरवर्ड का बॅकवर्ड? बॅकवर्ड. सो सपोज फॉरवर्ड रिएक्शनचा स्पीड कमी आहे आणि बॅकवर्ड रिएक्शनचा स्पीड जास्त आहे, तर बॅकवर्ड रिएक्शन फेवर्ड. बॅकवर्ड रिएक्शन फेवर्ड म्हणजे कोण तयार होणार आहे? रिएक्टंट. सो व्हॉट विल गेट, यू विल गेट मोर रिएक्टंट फॉर्मेशन. सोपं आहे ना? आणि आता आपला आवडता पॉइंट, RF इज इक्वल टू RB means both speeds are same. Like if you go 3 steps, come down 3 steps. 3 पायऱ्यावर 3 पायऱ्या खाली, 3 पायऱ्यावर 3 पायऱ्या खाली. जन्मभर जरी केलं तर सांगा वर पोहोचाल का खाली पोहोचाल? तिथंच राहणार. सो रेट ऑफ फॉरवर्ड इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड, तिथंच. म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन विल रिमेन कॉन्स्टंट. एक्स ऍक्सिस वरचं सॉरी वाय ऍक्सिस वरचं रिडिंग काय राहणार आहे? कॉन्स्टंट. सो वेन RF इज इक्वल टू RB, व्हॉट वी कॅन से, इक्विलिब्रियम is achieved. Equilibrium is achieved. Is it okay? So what is final moral of the story? Chemical equilibrium. For getting chemical equilibrium, RF should be equal to RB. Rate of forward reaction is equal to rate of backward reaction. कळलं? चला आता एक क्वेश्चन आहे बघा. इन ऑल दिस 3 ग्राफ्स, ओके, ग्राफ A, B, C, तिन्ही ग्राफ पैकी कशामध्ये RF इज इक्वल टू RB? सांगा पटापट. RF इज इक्वल टू RB कशात आहे? पहिल्यामध्ये, दुसऱ्यामध्ये का तिसऱ्यामध्ये? किंवा असं आपण जरा क्वेश्चन वाढवूयात, RF ग्रेटर दॅन RB कशात आहे? RF लेस दॅन RB कशात आहे? RF इज इक्वल टू RB कशात आहे? सांगा उत्तर. ओके, बहुतेक तुम्ही उत्तर तयार केले. लेट अस सी व्हाट इज द आन्सर. In all the 3 reaction, RF is equal to RB. Why? Because in all the 3 equilibrium is achieved. Concept wise तिघांमध्ये सुद्धा equilibrium आलाय, फक्त कॉन्सन्ट्रेशन बदललंय. पॉइंट कळाला ना? सो कॉन्सन्ट्रेशन विल रिमेन कॉन्स्टंट फॉर एव्हर. दिस इज कन्सेप्ट ऑफ इक्विलिब्रियम. सो तिन्ही केसमध्ये इक्विलिब्रियम मिळालाय, तिन्ही केसमध्ये RF इज इक्वल टू RB.
इज इट ओके? सो नीट बघा, कॉन्सन्ट्रेशन विचारलंय का रेट विचारलंय, कळलं ना पॉइंट? ओके, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस पॉइंट. डन. चलो, सो एक स्क्रीनशॉट काढा. तिन्ही परत सांगते, तिन्ही ग्राफ मध्ये आर एफ इज इक्वल टू आर बी, तिन्ही ग्राफ मध्ये इक्विलिब्रियम मिळालेला आहे. तिन्ही ग्राफ मध्ये कॉन्सन्ट्रेशन व्हॉट एव्हर वी गेट रिएक्टंट और प्रॉडक्ट इट विल रिमेन कॉन्स्टंट फॉर लॉंग टाइम. ठीक आहे, चला आता पुढे जाऊयात. पुढे आपण बघूयात सम इम्पॉर्टंट पॉइंट्स रिलेटेड टू इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ओके, सम इम्पॉर्टंट पॉइंट्स रिलेटेड टू इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. चला बघूयात आपण. सो मी हे रब करते आधी. चला आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. ओके, वी आर ओनली टॉकिंग अबाउट केमिकल इक्विलिब्रियम, नॉट फिजिकल. हा, हे डोक्यात ठेवून सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स बघूयात. ओके, सो दीज आर द लिस्ट ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स. नंतर तुम्ही स्क्रीनशॉट काढा. आता आपण आधी एक एक कॅरेक्टरिस्टिक डिटेल मध्ये बघूया. प्रत्येक कॅरेक्टरिस्टिकचं डिटेल एक्सप्लेनेशन नीट ऐका. जिथं वाटेल तिथं नोट्स काढा, कारण की प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक वर वेगवेगळे क्वेश्चन्स तयार होतात. ठीक आहे, चला बघूया. फर्स्ट वन, इट कॅन बी अटेंडेड ओनली इफ रिव्हर्सिबल रिएक्शन इज कॅरिड आउट. ओके, ओनली इफ. ओके, हे पहिलं गोष्ट. रिव्हर्सिबल, व्हॉट डू यू मीन बाय रिव्हर्सिबल? सपोज द रिएक्शन इज लाईक दिस, N2 plus H2 in equilibrium with NH3. What does it mean? नायट्रोजन, ओके, रिएक्शन बॅलन्स करता येईल नंतर. नायट्रोजन आणि हायड्रोजन हे दोन्ही मिक्स केलं की अमोनिया गॅस तयार होतो. ठीक आहे, तर इथे रिव्हर्सिबलचं साईन केलंय. रिव्हर्सिबल म्हणजे काय? फॉरवर्ड ऍज वेल एज बॅकवर्ड दोन्ही रिएक्शन पॉसिबल आहे. त्यांना कोणाचं म्हणायचं? रिव्हर्सिबल रिएक्शन. एक एक्झाम्पल बघा. सपोज आपण रिएक्शन केली CH4 प्लस O2. ठीक आहे, CH4 प्लस O2 म्हणजे काय रिएक्शन आहे बघा. CH4 म्हणजे काय? मिथेन. मिथेनचं एक्झाम्पल म्हणजे बायोगॅस. ओके, बायोगॅस यू कॅन टेक एनी गॅस. आता इथं CH4 लिहिलाय, मिथेन दिलाय, प्रोपेन, ब्युटेन घेतला तर आपल्या घरातला LPG गॅस. कळले? कोणता पण गॅस घेतला आणि ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजे काय? कंबशन, जाळून टाकलं आपण, त्या गॅसला जाळलं तर काय होतं? एव्हरी कार्बन कंटेनिंग कंपाऊंड इट विल कन्वर्ट इनटू CO2 प्लस H2O. ठीक आहे, ही रिएक्शन होतीये. पॉइंट कळाला? आता बघा, आपण एखाद्या गोष्टीला जाळून टाकतोय, गॅस जाळून गेला, गॅस संपला, परत मागं आणता येईल का? की CO2 आणि H2O कंबाईन झाले हे तयार झालं. बरोबर आहे, वी कॅनॉट रिव्हर्ट बॅक दिस रिएक्शन. लक्षात घ्या. एक्झाम्पल, समजा असं झालं असतं तर काय झालं असतं? माणूस कुठं जाऊन बसला असता? समजा CO2 आणि H2O कंबाईन करून जर का मिथेन किंवा इथेन, LPG कुठला पण गॅस बनवता आला असता, तेव्हा माणसाला कुठल्या पेट्रोलियम प्रॉडक्टची गरजच पडली नसते. पेट्रोल डिझेल घरातच बनवलं असतं. बरोबर आहे ना? सो दिस रिएक्शन इज नॉट रिव्हर्सिबल. ओके, एखादी गोष्ट जळून गेली की ती परत मागं घेता येणार नाही. ओके, वन मोर एक्झाम्पल बघा. द स्टँडर्ड एक्झाम्पल इज ऑफ फोटोसिंथसिस. फोटोसिंथसिस मध्ये काय होतं? प्लांट्स मेक फूड. ओके, प्लांट्स काय करतात बघा, हा CO2 घेतात. ओके, नंतर H2O घेतात अँड सम एनर्जी. एनर्जी म्हणजे कोण? सनलाइट. बरोबर, सनलाइट मध्ये रिएक्शन करतात. ओके, अँड व्हॉट वी गेट ग्लुकोज C6H12O6 अँड प्लस ऑक्सिजन. बरोबर, सो दिस इज अवर रिएक्शन. आता ही रिएक्शन फक्त प्लांट्सच करतात. ओके, येस, वी नीड कॅटॅलिस्ट. आणि कॅटॅलिस्ट कोण असतो? आपला क्लोरोफिल. बरोबर ना? प्लांट्स क्लोरोफिल आणि सनलाइटच्या हेल्पने काय करतात? CO2 प्लस H2O कन्वर्ट्स इनटू ग्लुकोज म्हणजे फूड आणि ऑक्सिजन, आणि हे ऑक्सिजन ते बाहेर लिबरेट करतात म्हणून आपण जिवंत आहे. बरोबर आहे, ही रिएक्शन रिव्हर्स होत नाही. समजा ही रिएक्शन रिव्हर्स झाली असती तर ऑक्सिजन लाईफ मध्ये मिळालाच नसता. बरोबर, सेम थिंग डायजेशनच्या वेळेस काय होतं? डायजेशन म्हणजे आपण फूड खातो. फूड काय खातो आपण? ग्लुकोज C6H12O6 अँड वी टेक ऑक्सिजन अँड व्हॉट वी गेट CO2 प्लस H2O प्लस एनर्जी. बरोबर ना? आपण अन्न कशासाठी खातो? वी टेक फूड टू गेट एनर्जी. बरोबर ना? सो आता ही एनर्जी मिळाली, ह्या एनर्जीचा आपण काय करतो? हे एनर्जी आयदर आपण काहीतरी काम करून संपून टाकतो, लाईक व्हॉट वी डू, लाईक रोजची कामं असतात, एक्सरसाइज असतो. ओके, कशा ना कशामध्ये तरी आपण ही एनर्जी युज करतो. सेकंड थिंग, CO2 आपण काय करतो? आपल्या नॉस्ट्रिल मधनं बाहेर काढून टाकतो. आर यू गेटिंग? सो व्हॉट वी डू, वी गिव्ह दिस प्रॉडक्ट आउट. लक्षात आलं? रिव्हर्स आपल्याला रिएक्शन करता येत नाही. आणि परत एकदा तोच पॉइंट, ही रिएक्शन रिव्हर्सिबल झाली असती तर प्लांट्सची गरजच नसती. कळलं ना? ओके, नाही होत ते बरे.
सो यू गेट दिस वन, रिव्हर्सिबल कोणती, इरिव्हर्सिबल कोणती. सो जर का रिव्हर्सिबल रिएक्शन असेल तर ती आपल्याला मागे नेता येईल, आणि ती मागे नेता येते म्हणजे त्याच्यातच इक्विलिब्रियम मिळेल. ज्या रिएक्शन इरिव्हर्सिबल आहेत त्यामध्ये इक्विलिब्रियम मिळणार नाही. ओके, चलो वन मोर एक्झाम्पल आय विल गिव्ह यू फॉर रिव्हर्सिबल रिएक्शन. इट्स कंबशन और हीटिंग ऑफ कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. जर का आपण त्याला हीट केलं की तयार होतं CaO प्लस CO2. ओके, CaCO3 इज सॉलिड इन नेचर, CaO इज सॉलिड इन नेचर अँड CO2 इज गॅस इन नेचर. ठीक आहे, आता बघा हा जो गॅस आहे बाहेर पडून गेला, रिएक्शन रिव्हर्स होईल नाही होणार, बरोबर आहे. बघा एक इमॅजिन करा, एका क्रुसिबल मध्ये CaCO3 घेतलं, खाली गॅस लावलं, CO2 गायब झाला. आता परत तो कधी हवेत आत येणार आणि कधी रिएक्शन होणार, बरोबर आहे. पण बघा हीच रिएक्शन जे आपण आता केले, कंटेनर मध्ये CaCO3 घेतला, खाली गॅस लावला आणि हीट केलं, CO2 बाहेर चाललाय. पण समजा आपण क्लोज्ड वेसल घेतलं, म्हणजे काय, याच्यावरती झाकण ठेवलं, तर काय होईल, जो काही CO2 तयार झाला तो आताच राहील. अँड दिस CO2 नाव कॅन कंबाईन. कळालं? सो जर का गॅशियस प्रॉडक्ट असेल आणि त्याला जर का तुम्ही ट्रॅप केलं तर रिएक्शन मे गेट रिव्हर्स्ड. ओके, सो कंपल्सरी जर का प्रॉडक्ट गॅस असेल तर आपल्याला वेसलचं जे काय ओपन तोंड आहे ते बंद करून ठेवावं लागेल, नाही तर आनंदच आहे. कळालं? सो द फर्स्ट पॉइंट इज इक्विलिब्रियम इज अचीव्ड इन रिव्हर्सिबल रिएक्शन अँड नेक्स्ट वन इन क्लोज्ड वेसल. ठीक आहे, चला पुढचा पॉइंट बघा. इक्विलिब्रियम कॅन बी अचीव्ड फ्रॉम आयदर साइड. म्हणजे बघा हा पॉइंट कशासाठी इम्पॉर्टंट आहे तर MCQs किंवा न्यूमरिकल मध्ये आयदर साइड ऑफ रिएक्शन. आयदर म्हणजे काय, लेफ्ट और राईट. फॉर एक्झाम्पल, इफ आय सी दिस रिएक्शन N2 प्लस H2 इन इक्विलिब्रियम विथ NH3. ओके, सो व्हॉट डज इट मीन, इनिशियली आय एम टेकिंग दिस टू, यांना आपण काय म्हणूयात, रिएक्टंट, बरोबर. आणि हा कोण आहे, प्रॉडक्ट आहे. तर सुरुवातीला मी हे दोघं घेतलेत आणि मग रिएक्शन झाली, थोड्या वेळाने अमोनिया तयार झाला, अमोनियाचं बऱ्यापैकी अमाऊंट झालं की रिएक्शन रिव्हर्स मारलं, बरोबर. मग हे पुढं मागं खेळ चालू राहिला. इज इट ओके? सो दिस थिंग हॅपन्स कंटिन्युअसली. ओके, आता मी ह्या रिएक्शनला काय म्हणूयात आपण, फॉर्मेशन ऑफ अमोनिया. का, कारण की प्रॉडक्ट कोण आहे, अमोनिया, फॉर्मेशन ऑफ अमोनिया. पण एखादा कार्यकर्ता म्हणला नाही मला अमोनियाने स्टार्ट करायचं, त्यांनी घेतला NH3 आणि NH3चं ब्रेकडाऊन केलं N2 आणि H2 मध्ये. काय झालंय बघा, जो इथं प्रॉडक्ट होता तो रिएक्टंट झाला, जो रिएक्टंट होता तो प्रॉडक्ट झाला. आणि ह्या रिएक्शनला काय म्हणणार आपण, डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया. लक्षात येते, फॉर्मेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया. इज इट ओके? पॉइंट कळाला? सो अमोनियाचं डिकम्पोजिशन म्हणजे रिव्हर्स रिएक्शन आणि फॉर्मेशन म्हणजे फॉरवर्ड. तर फॉरवर्ड असू देत, बॅकवर्ड असू देत, यू कॅन स्टार्ट विथ रिएक्टंट ऑर प्रॉडक्ट, यू विल अगेन गेट इक्विलिब्रियम. म्हणजे असं नाहीये की फॉरवर्ड रिएक्शन रिव्हर्सिबल आहे आणि बॅकवर्ड इरिव्हर्सिबल आहे, असं काही नाहीये. कळालं? सो इट कॅन स्टार्ट विथ आयदर साइड ऑफ रिएक्शन. ओके, येस ऑब्विसली या दोघांचे कॅल्क्युलेशन डिफरंट आहे. ओके, एक पॉइंट सांगते, नीट लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह कराल तेव्हा नीट बघायचं क्वेश्चन काय आहे, फॉर्मेशन ऑफ अमोनिया आहे का डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया आहे. कळालं? म्हणजे फॉर्मेशन म्हणजे हा प्रॉडक्ट झाला, डिकम्पोजिशन म्हणजे हा रिएक्टंट झाला. ओके, असं का बघायचं, बिकॉज वे ऑफ रायटिंग रिएक्शन विल चेंज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. के, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे के आपल्याला पुढे बघायचं आहे, तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती बदलणार आहे. कळालं? दॅट्स वाय it is compulsory to understand whether which one is reactant, which one is product. Okay, point कळाला? Either side of reaction. Next one. Next point काय लिहिलंय बघा, कॅटलिस्ट. मला सांगा कॅटलिस्टचा रोल काय असतो रे? कॅटलिस्ट काय करतो? कॅटलिस्ट स्पीड अप करतो रिएक्शन, बरोबर ना. रिएक्शनचा स्पीड फास्ट करतो, रिएक्शन लवकर कम्प्लीट व्हावं म्हणून बघतो. ठीक आहे, कॅटलिस्ट रिएक्शनचा स्पीड वाढवतो. म्हणजे काय करतो बघा, नीट बघा. कॅटलिस्ट RF आणि RB दोन्हीचा स्पीड वाढवतो. बघा काय बोलणे, कॅटलिस्ट काय करतो, रिएक्शनचा स्पीड वाढवतो. म्हणजे इक्विलिब्रियम साठी आपण म्हणतो ना, मगाशी ग्राफ काढला होता की कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कमी होते, तर जे कमी होते ते फास्ट कमी व्हायला लागतं. कळलं? त्याचप्रमाणे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट पण फास्ट बनतं. हे या सगळ्या नादात काय होतं, या सगळ्या नादात काय होणार आहे, इक्विलिब्रियम मिळणारच आहे, पण कधी मिळतो, जरा लवकर मिळतो. कळलं नाही? बघा लॉजिक, कॅटलिस्ट विल नॉट अवॉइड इक्विलिब्रियम. ठीक आहे, आपला समजा आता हा ग्राफ आहे आणि ह्या कुठल्या तरी टाइमला
आपल्याला इक्विलिब्रियम मिळालंय. ओके, दिस टाइम मे बी सपोज 2 hours. तर कॅटलिस्ट काय करणार आहे, ही रिॲक्शन थोडीशी स्पीडअप करणार आणि कॉन्सन्ट्रेशन इथपर्यंत यायला जरा कमी वेळ लागेल. सेम कॉन्सन्ट्रेशन इथपर्यंत यायला जरा कमी वेळ लागेल आणि परत कॉन्स्टंट होणार. ओके, अँड दिस विल बी द टाइम फॉर कॅटलिस्ट. कळलं? सो व्हॉट इज द थिंग, कॅटलिस्ट विल नॉट अवॉइड इक्विलिब्रियम. कॅटलिस्ट इक्विलिब्रियम अवॉइड करत नाही. कॅटलिस्ट प्रॉडक्ट फॉर्मेशन वाढवत नाही. कॅटलिस्ट काय करतो, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्हीचा स्पीड वाढवतो आणि त्याच्यामुळे इक्विलिब्रियम जो उशिरा मिळायला पाहिजे तो लवकर मिळतो. सो व्हॉट इज द सेंटेन्स, कॅटलिस्ट डज नॉट चेंज इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम बदलत नाही, पण तो काय करतो, इट हेल्प्स टू अटेन इक्विलिब्रियम फास्टर. इक्विलिब्रियम लवकर येण्यासाठी तो हेल्प करतो. इज इट ओके? चलो, नाउ नेक्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, डायनॅमिक. ओके, त्याच्या आधी आपण हा पॉइंट बघूया. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रॉडक्ट रिमेन अनचेंज्ड. ओके, सो इट इज ऑब्वियस, रादर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपली ही लाईन, हा जो कॉन्सन्ट्रेशन आहे, टाइम किती वाढलं तरी हे कॉन्सन्ट्रेशन बदलत नाही. अँड दॅट इज द कन्सेप्ट ऑफ इक्विलिब्रियम. नाही, हे कळालं ना, हा सोपा पॉइंट आहे. आता वरती जाऊया, डायनॅमिक म्हणजे काय. बघा, रिॲक्शन काय होती, आपण मगाचंच एक्झाम्पल घ्या, N2 + H2 इक्विलिब्रियम NH3. ओके, सो व्हॉट हॅपन्स, इनिशियली N2H2 भरपूर होते, NH3 व्हायला लागला, हळूहळू टाइम वाढायला लागला, नंतर काय झालं, NH3 स्टार्ट्स कमिंग बॅक टू N2 and H2. सो फॉरवर्ड बॅकवर्ड दोन्ही रिॲक्शन सुरू झाल्या. दोन्ही रिॲक्शन चालूच राहतात. दोन्ही रिॲक्शन चालू राहतात म्हणजे काय, तर N2H2 will convert into NH3, at the same time NH3 will convert into this. It does not mean, म्हणजे जरी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट मिळते, म्हणजे ही व्हॅल्यू कधीच बदलत नाही. म्हणजे असं इमॅजिन करूया, सपोज दिस कॉन्सन्ट्रेशन इज 5 मोल, दिस कॉन्सन्ट्रेशन इज 3 मोल. ओके, दिस टाइम इज 2 hour and here is suppose 10 hour. ओके, सो 2 तासापूर्वी कॉन्सन्ट्रेशन 5 होतं आणि 5 तासानंतर सुद्धा कॉन्सन्ट्रेशन 5च राहते. म्हणजे सपोज अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन आपण इथं मोजतोय, अमोनिया कुठे गेला, इथं आला. सो अमोनिया कॉन्सन्ट्रेशन ऍट 2 hours 3 मोल होतं, 10 hour नंतर पण 3 मोल राहिलं. म्हणजे अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन बदलत नाहीये. याचा अर्थ अमोनियाचं फॉर्मेशनच बंद झालं का? नीट बघा, अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन बदलत नाही म्हणजे अमोनिया फॉर्मेशन ही रिॲक्शन होतच नाहीये का? तर ती रिॲक्शन होतीये, पण काय झालंय, इकडून इकडे इकडून इकडे हे कंटिन्युअस चालू राहते. कळलं? सो रिॲक्शन कंटिन्युअसली गोइंग ऑन, बट द थिंग इज प्रॉडक्ट मिळत नाही. एक्झाम्पल बघा, की सपोज एक रिॲक्शन चालली आहे, की त्याच्यासाठी मी बेस्ट एक्झाम्पल देते. एक गोष्ट आहे, बेडकांचा तराजू म्हणून. ठीक आहे, जरा कॉमेडी गोष्ट आहे, ऐकून घ्या. बेडूक माहिती आहेत ना? सो काय होतं, एक बाई असते, गरीब असते बिचारी, तर तिचा मुलगा आजारी पडतो. तर आजारी पडल्यावर तुम्हाला माहिती आहे, देवाकडे नव, म्हणजे डॉक्टरांकडे नाही जात, आपल्या देवाला नवस बोलतात, बरोबर ना? सो देवाला नवस बोला. ती गरीब असते बिचारी, तिच्याकडे पैसे नाही, काय नाही. मग ती म्हणते की देवा, माझ्या मुलाला बरं कर. मग देव म्हणतो, त्याच्या बदल्यात तू काय देणार? बघा, आता एखादा श्रीमंत माणूस किंवा कोणी असेल, आपण काय म्हणतो, देवा माझ्या मुलाला बरं कर, मी त्याच्या वजना एवढं काहीतरी सोनं तुला देईल. ओके, फार श्रीमंत झाले, किंवा मी त्याच्या वजना एवढे गहू तांदूळ देईल, किंवा मी त्याच्यासाठी काहीतरी बाबा एवढे एवढे अमाऊंट तुला देईल किंवा काहीतरी करेल, बरोबर ना? तसं ती काय मागते, की मी असं करते, माझ्या मुलाला बरं कर, मी त्याच्या वजना एवढे बेडूक तुला अर्पण करेन. कळलं? बेडूक, फ्रॉक्स तो देणार. ओके, फ्रॉक काय आपले शांताच्या हाताची घडी घालून बसत नाही, बरोबर? सो व्हॉट हॅपन्स, तो पोरगा बिचारा बरा होता. देवाचं काय काम आहे, नवस केला की आपलं काम करून टाकायचं. पोरग बरं झालं, मग चला पोरगी ही म्हणते, चला आता नवस फेडला पाहिजे. मस्त एक तराजू आणायचा, एका पारड्यामध्ये मुलाला बसवलं, दुसऱ्या पारड्यामध्ये काय केलं, बेडूक फ्री ऑफ कॉस्ट मिळतात, बरोबर? 10-12 बेडूक आणले, पारड्यात टाकले. ठीक आहे, मला ते काय वजन काय भरलं नाही, अजून 10-12 आणायला गेली. तोपर्यंत इथं बसलेले काय शांत बसणारे, ते उडून बाजूला गेले. परत आणले, परत बाजूला, खेळत चालू झाला. तराजू भरेल का कधी? नाही. सो व्हॉट हॅपन्स हिअर, रिॲक्टंट कंटिन्युअसली कन्व्हर्ट्स इनटू प्रॉडक्ट, प्रॉडक्ट कन्व्हर्टली इनटू दिस वन. पारडं काय जड झालंच नाही. पॉइंट कळाला? देव काय म्हणेल 10 तासानंतर, अगं काय झालं, तू केव्हाची बेडूक आणते म्हणजे इथं 4च बेडूक दिसत आहेत. ते म्हणते, अहो खूप आणते, पण 2च राहतात, बाकी सगळे बुडून पळून जातात. ओके, कॉन्सन्ट्रेशन रिमेन्स कॉन्स्टंट, इट डज नॉट मीन ही रिॲक्शन होतच नाहीये. इकडून इकडं गाडी चालू आहे, बिचारे N2 आणि H2 दमून जात आहेत, पण प्रॉडक्ट बनत नाही. लक्षात आलं? सो इक्विलिब्रियम इज डायनॅमिक इन नेचर. यू अंडरस्टँड दिस वर्ड डायनॅमिक? ओके, डायनॅमिकच्या अपोजिट वर्ड आहे स्टॅटिक. ओके, स्टॅटिक म्हणजे काय, स्टेबल. म्हणजे सपोज यू कॅन इमॅजिन, घरामध्ये फॅन, आता तुम्ही बसला असाल, त्या रूम मध्ये फॅन चालू आहे, हा फॅन सपोज बंद असेल,
बंद आहे म्हणजे ती पाती फिरत आहेत का? नाही. स्टेबल आहेत, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्यांचा स्पीड एव्हरीथिंग इज झिरो. बरोबर, झिरो किंवा कॉन्स्टंट आहे. ओके, चेंज होत नाही, त्याला काय म्हणायचं? स्टॅटिक. कळलं? पण सपोज कंटिन्युअस, म्हणजे सपोज घरामध्ये पेंड्युलम असेल तर बघा, कंटिन्युअस इट इज गोइंग टू चेंज. पण काय होते, जागा पुष्कळ बदलते, पण मीन त्याची जी पोझिशन आहे ती सेंटरला राहते. इट विल नॉट चेंज, त्याला म्हणायचं डायनॅमिक. पॉइंट कळाला? So our equilibrium is dynamic, not static. Is it okay? I hope you have understood all these points. Chemical equilibrium. ओके, चला एक काम करा, या प्रॉपर्टीचा स्क्रीनशॉट काढा. आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला मेन पॉइंट बघायचा आहे की रेट ऑफ फॉरवर्ड, रेट ऑफ बॅकवर्ड हे दोन काय आहेत किंवा ते कॅल्क्युलेशन कसं करायचं. ओके, चलो. चलो, नाउ विल गो टू द कोर ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. म्हणजे आता मॅथमॅटिक्स फॉर्म्युले बघायचे. सो द थिंग इज लॉ ऑफ मास ऍक्शन. ठीक आहे, सो एक एक वर्ड बघूयात, मग त्या लॉ मध्ये जाऊयात. सो मास ऍक्शन इट इज नथिंग बट ऍक्टिव्ह मास. ओके, ऍक्टिव्ह मास म्हणजे काय, तर रिॲक्टिव्ह मास. ओके, म्हणजे आपल्या थोडक्यात की एखादी गोष्ट आपल्याकडे आहे, लाईक इफ यू हॅव अ कंटेनर ऑफ, सपोज आपल्याकडे या कंटेनर मध्ये आहे, कुठलं केमिकल घेऊयात बरं, NaOH. ठीक आहे, सम NaOH इज देअर. ओके, सपोज दिस इज सॉलिड ऑर यू कॅन से कॉन्सन्ट्रेटेड NaOH, फक्त NaOH आहे, बाकी त्याच्यामध्ये काहीच नाही. सो सपोज दिस वन इज सपोज 50 ml. ठीक आहे, ml नको, NaOH सॉलिड असतं, 50 ग्रॅम्स आहे. ओके, सो व्हॉट एव्हर NaOH म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही गोष्ट आहे ती NaOH आहे, प्युअर NaOH. ओके, सो ऍक्टिव्ह मास म्हणजे यातले प्रत्येक पार्टिकल ऍक्टिव्ह झाला. ठीक आहे, पण सपोज हेच कंटेनर मध्ये जे NaOH आहे त्याच्यामध्ये मी ऍड केलं वॉटर. वॉटर ऍड केल्यावर काय झालं, NaOH डिझॉल्व्ह झालं आणि NaOH आता सगळीकडे पसरलं. ओके, आणि आता बघा याच्यामध्ये आपलं वेट किती होतं, 50 ग्रॅम. हे वजन अर्थातच वाढणार. हे सपोज 150, 350 काहीतरी ग्रॅम्स झालं. मग असं म्हणता येईल का की हे 50 ग्रॅम NaOH आहे आणि हे 350 ग्रॅम NaOH आहे, म्हणता येईल का? नाही. वाय? बिकॉज वी हॅव ऍडेड वॉटर इन दिस. सो वॉटरचं वजन कमी करावं लागेल ना. आर यू गेटिंग? सो ऍक्च्युअल कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH इज कॉल्ड एज ऍक्टिव्ह मास. कळालं? सो ऍक्च्युअल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टिंग स्पीसीज इज कॉल्ड एज ऍक्टिव्ह मास. ओके, हाऊ टू कॅल्क्युलेट ऍक्टिव्ह मास? ऍक्टिव्ह मास इज नथिंग बट मोलॅरिटी. Okay, we'll take one by one. Solid. For pure solid and liquid, active mass is taken as 1. For aqueous solution or any dilute solution, active mass is taken as molarity. Molarity means what? The formula will be number of moles per volume in liter. Moles per liter. And for gases, you can use the point molarity as well as partial pressure. Okay, gases generally measured in terms of pressure. Okay, so active mass म्हणजे रिएक्टंट किंवा प्रॉडक्ट जे काय मोजायचे ते कॉन्सन्ट्रेशन मोजण्यासाठी, दॅट कॉन्सन्ट्रेशन मोजण्यासाठी टर्म कोणती आहे? ऍक्टिव्ह मास. ओके, सॉलिड साठी काय, लिक्विड साठी काय, समजलं सगळ्यांना? ओके, नाउ विल कम टू द पॉइंट लॉ ऑफ मास ऍक्शन. सो मास ऍक्शन इज रिलेटेड टू ऍक्टिव्ह मास. इथपर्यंत कळालं? चलो, नाउ द रिएक्शन इज A plus B is in equilibrium with C plus D. So this is our reactant and this one our product. Okay. So what is forward reaction? Forward reaction म्हणजे कोण होणार आहे? A plus B is getting converted into C plus D. What is backward reaction? Backward reaction is C plus D is converting into A plus B. बरोबर? And now what is law of mass action? AB चा CD कधी होणार, CD चा AB कधी होणार? साधं सोपं लॉजिक आहे, उगाच नाव दिलंय लॉ ऑफ मास ऍक्शन वगैरे. समजा AB चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, AB चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल,
तर काय होईल, फॉरवर्ड रिॲक्शन होणार. सीडीचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर काय होणार, बॅकवर्ड रिॲक्शन होणार. सिंपल आहे ना. बघा, इन अदर वर्ड्स, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इज मोर, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज मोर. If concentration of product is more, rate of backward reaction will be more. Or you can say rate of forward reaction is directly proportional to concentration of reactants of forward reaction. जो कोण रिएक्टंट आहे फॉरवर्डचा त्याच्यावरती हा रेट डिपेंड आहे. सेम वे रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इन बॅकवर्ड रिएक्शन. कोणते, C/D. इज इट ओके? चला आता थोडस आपण त्याच्यामध्ये इन्क्रीज करूया. सपोज माय AB इज नॉट जस्ट ABCD. ठीक आहे, तर काय माझ्याकडं AABBCCDD म्हणजे काय, A टाइम्स A. लाईक आपण समजा ही रिएक्शन बॅलन्स केली तर 2, 4, 9, 6 नंबर येतो. सो हे जे स्मॉल ABCD आहेत त्यांना काय म्हणायचं, स्टॉइशियोमेट्रिक coefficient. Okay, it is nothing but what we get from balanced equation. So हे numbers झाले. Okay, so these numbers we can repeat here. A, B, C, D. इथे येणारे A, B, C, D. Okay, now just check out once again our law. RF is proportional to A. पण A किती वेळा आहे, A times. So A into A into A. Suppose हा A 5 असेल तर इथे 5 वेळा A लिहिणार. B समजा 3 असेल तर 3 times B लिहिणार. सो B into B into B, A into A into A into A. म्हणजे आपण किती वेळा A लिहितोय, जेवढा वेळा स्मॉल a. किती वेळा B लिहितोय, जेवढा वेळा स्मॉल b. बरोबर. सो इट इज A रेस टू A, B रेस टू B. सेम C साठी काय लिहिणार, C रेस टू C, D रेस टू D. कळालं? असं का होतंय? चला बघूयात पुढे. नेक्स्ट पॉइंट. आता A रेस टू A, B रेस टू B झालं, RF आला. नाउ नेक्स्ट पार्ट, प्रोपोर्शनॅलिटीची साइन काढायची असेल तर आपण कॉन्स्टंट लिहिणार. सो व्हॉट इज फॉर्म्युला फॉर दिस वन, RF इज इक्वल टू KF, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू A, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेस टू B. ओके. सेम वे RB साठी काय लिहिणार आपण, KB, कॉन्सन्ट्रेशन ऑफ C रेस टू C, कॉन्सन्ट्रेशन ऑफ D रेस टू D. Okay, and this is nothing but law of mass action. What is this law? What is this law? The rate of any reaction is directly proportional to the concentration of reacting species. Okay, जरा स्पेसिफिक करूयात. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, ऍक्टिव्ह मास. Active mass of reactive species raised to the power equal to its stoichiometric coefficient. ओके, जरा जास्त शॉर्टकट झाले. फॉर्म्युला नीट बघून घ्या किंवा सेंटेन्स नीट समजून घ्या. सो रेट ऑफ एनी रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रिएक्टिंग स्पीसीज. जे कोण असतील ते रिएक्टंट किंवा इथं प्रॉडक्ट आले, कोणती पण रिएक्शन बघताय त्याच्या प्रोपोर्शनल वरती हे आहे. आणि रेस टू द पॉवर इक्वल टू इट्स स्टोइशियोमेट्रिक कोएफिशिएंट. ओके, पॉइंट कळाला. एक एक्झाम्पल बघूयात आपण. सपोज इफ यू टेक एक्झाम्पल ऑफ ammonia. Now yes, for this you have to balance this reaction. So N2 plus H2 equilibrium NH3. Okay, suppose all of them are gases. Okay, if you balance this, इथे येणार 3, इथे येणार 2 आणि इथे 1 आहे. So what is rate of forward reaction? It is equal to Kf into concentration of N2 raised to 1, concentration of H2 raised to 3. सेम रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन काय येणार आहे, KB, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 स्क्वेअर. कळालं? सो दिस इज लॉ ऑफ मास ऍक्शन. समजला का सगळ्यांना? चला आपण एक अजून एक्झाम्पल घेऊया. सपोज द क्वेश्चन इज Cu2 plus Ag in equilibrium with Ag plus C. Okay,
Ag is in solid state, Cu2 plus is in aqueous, Ag plus is again in aqueous and Cu is in solid. फर्स्टिंग रिएक्शन बॅलन्स करायची. आता बॅलन्सिंगला नंबर तर कॉन्स्टंट आहे पण चार्जेस वेगळे. इथं 2 प्लस आहे, इथं 1 प्लस आहे. सो आय विल राईट हिअर 2 टाइम्स Ag. इथं 2 लिहिलं की इथं पण 2. डन. चलो नाउ व्हॉट इज Rf हिअर? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट Kf इंटू Cu आणि Ag. पण Ag सॉलिड आहे, मग कोण घेणार? फक्त Cu. कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cu2 प्लस. ओके. सेम व्हॉट इज Rb? Rb काय येणार आहे? Kb इंटू ब्रॅकेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस चा स्क्वेअर. समजलं? सो Rf Rb कसं काढायचं? चलो, so take a screenshot of this law of mass action and then we will use this law of mass action to calculate chemical equilibrium constant. ओके, चला सुरू करूया. सो विल स्टार्ट विथ दिस पॉइंट. ओके, आपल्याकडे Rf आहे, Rb आहे. So now what we know about chemical equilibrium, that at equilibrium Rf is equal to Rb. So what you can say? Rf म्हणजे कोण? याला म्हणत इक्वेशन 1, इक्वेशन 2. Rf Rb इक्वल झालं, LHS इक्वल झालं की RHS पण इक्वल झालं. So therefore Kf concentration of A raised to A, B raised to B is equal to Kb concentration of C raised to C, D raised to D. नेक्स्ट स्टेप, कॉन्सन्ट्रेशन इकडे घेऊयात. एका बाजूला कॉन्स्टंट, एका बाजूला कॉन्सन्ट्रेशन. देअरफॉर Kf अपॉन, असं का होत आहे? Therefore Kf upon Kb is equal to concentration of C raised to C, D raised to D upon concentration of A raised to A, B raised to B. Okay, constant upon constant is a new constant. Okay, so we can write like this. Kf upon Kb will take a new constant Kc. Kc is equal to concentration of C raised to C, D raised to D upon concentration of A raised to A, B raised to B. कळलं? So what is Kc? Kc is nothing but Kf upon Kb and it is called as equilibrium constant. Is it okay? Done? चला, सो इथपर्यंत आपण आता थांबूयात. याच्यावरती काय क्वेश्चन येतात बघूयात. म्हणजे कन्सेप्ट थांबूयात, जरा क्वेश्चन 1-2 बघूयात. सो विच काइंड ऑफ क्वेश्चन यू विल गेट सम इक्वेशन, लाईक आता आपण 2 बघितले ना, अमोनिया वगैरे, तसं PCl5 डिकम्पोजिशन असेल किंवा मगाचं CaCO3चं डिकम्पोजिशन असेल. ठीक आहे, और अदरवाइज फॉर्मेशन ऑफ वॉटर, एनी रिएक्शन. ओके, कोणती पण रिएक्शन तुम्हाला ऍज अ क्वेश्चन येणार. याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन हे दिलेले असतात, तुम्हाला Kc काढायला येतो. ओके, अदरवाइज कधीतरी Kf Kb देतात, Kc विचारतात. कळलं? पॉइंट कळलं? ओके, सो दिस इज द थिंग, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, यू शुड अंडरस्टँड व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन. ओके, हा पॉइंट जरा महत्वाचा आहे. म्हणजे मोलॅरिटी आलं पाहिजे, स्टॉइशियोमेट्रीचा पॉइंट क्लिअर पाहिजे. Kc इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, तो कसा काढायचा? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट रेज टू द पॉवर ऑफ देअर स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट. ठीक आहे, Kc चा फॉर्म्युला लक्षात आला. दिस Kc इज कॉल्ड ॲज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ओके, चला, सो आता आपण इथं थांबूयात. आपण आज काय बघितलं? इक्विलिब्रियम काय कन्सेप्ट आहे. इक्विलिब्रियम म्हणजे रिव्हर्सिबल रिएक्शन किंवा त्याची कन्सेप्ट, त्याच्या प्रॉपर्टीज. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण Kc म्हणजे काय, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन विच इज टेकन इन टर्म्स ऑफ ऍक्टिव्ह मास, मोलॅरिटी. बरोबर, तर आपण मोलॅरिटी आणि दुसरं कोणतं तर Kp म्हणजे इन टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर, त्यांचा डिफरन्स किंवा त्यांच्यामध्ये असणारं रिलेशन ते स्टडी करूयात. सो आता इथं थांबूयात. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि येस, हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवा, सगळ्यांनी बघा, तुमच्या फ्रेंड्सला पण नक्की सांगा. ओके, गुड बाय.